बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचा उपोषणकर्त्यांसोबत फोनवरून संवाद झाला। पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांना उपोषण सोडलेलं आहे। शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं। आमचे संजय भाऊ राठोड खास त्याच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली, खूप विनंती केली। त्यांची तब्येत होती आणि 45 वगैरे त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं, म्हणून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील, त्यांच्या डेलिगेशन देतील। मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार मंगळवार बुधवारपैकी एक दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे। त्यांना पूर्ण वेळ देणार आहे, पण त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मागण्या होत्या त्यांनी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं। देवीच्या विकासासाठी सुद्धा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने 724 कोटी रुपये दिलेले आहे विकासासाठी। त्याच पद्धतीने 16 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आरक्षण आणि इतर मागण्या राहिलेल्या आहेत। त्या संदर्भात विजय चव्हाण साहेब उपोषणाला बसले होते आणि हे उपोषण सोडावं म्हणून आमदार महोदय अर्जुन खोतकर साहेब सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे होते आणि त्यांनी आज पंकजाताई आणि मला खास करून या ठिकाणी पाठवलं आणि उपोषण अर्जुन बाबूच्या खऱ्या अर्थानं म्हणण्यानुसार विजय चव्हाणने सोडवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।